रत्नाई, काय झालं? तुम्ही आवाज दिलेला? हो, राणी, देवळातून तुझ्यासाठी प्रसाद आणलाय. देवाचा आशीर्वाद समजून खा. घे. राणी, तू आबांच्या हक्काचं घर त्यांना परत मिळवून द्यावं आणि कोर्टात तुझाच विजय व्हावा म्हणून देवाजवळ प्रार्थना करून आले. आता इथून पुढे तुझं कुणीच काहीच वाईट करू शकणार नाही. वाईट करणाऱ्यांचा आता वाईट होणार आहे. तुम्ही नका काळजी करू आणि खूप मनाला लावून घेऊ नका. अशा लोकांच्या जास्त नादी लागायचं नाही. हो, आणि राणी, तूच विजयी होणारस. देव आहे तुझ्या पाठीशी. थँक्यू. येते. देव तुझ्या पाठीशी तेव्हाच असेल जेव्हा तुला बोलता येईल. शब्दच जर का फुटले नाही तर बोलशील काय राणी? आणि बोललीच नाही तर केस कशी जिंकशील? राणी, आज आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. राणी, आजपर्यंत ज्या हिमतीनं तू लढलीस तशीच आजही लढ. राणी, आज निकाल लागू शकतो. त्यामुळे तुझ्याकडनं एक जरी चूक झाली ना, सगळं संपून जाईल. त्याच गोष्टीचं टेन्शन आलंय मला. पण तुम्ही सगळे काळजी करू नका. मी लढेन. मी जीव ओतून लढेन. आम्हाला खात्री आहे. चला, आपण वेळेत जात जाऊ. सर, तुम्ही तुम्ही सगळे व्हा पुढे, मी आहे इथे. कोर्टाची कार्यवाही सुरू करा. माय लॉर्ड, ॲडव्होकेट राणी महाडिक यांनी नोटरी वकिलासमोर सह्या झाल्याच नाही हे मोठ्या शितापीने आणि हुशारीने सिद्ध केलं. पण पेपर्सवर सह्या ह्या इंद्रजित महाडिकांच्या नाहीत हे अजून सिद्ध नाही केलं. तेव्हा त्यांनी हे सिद्ध करावं. जज साहेब, सत्य कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते एक ना एक दिवस समोर येतच. आजपर्यंत फक्त सत्याचाच विजय झालाय आणि यापुढे सुद्धा तसंच होईल. मिसेस महाडिक, फिलॉसॉफीज ह्या ऐकायला छान वाटतात, बट व्हॉट अबाउट प्रॅक्टिकल? प्रॅक्टिकली कोर्टामध्ये तेच सत्य ठरतं जे पुराव्यांनिशी सिद्ध झालेलं असतं. प्रॅक्टिकली कोर्टामध्ये तेच सत्य ठरतं जे पुराव्यांनिशी सिद्ध झालेलं असतं. कारखान्यात सर ते मी करणारच आहे. पण काय आहे, खोटेपणाला त्याच्या आतलं जे सत्य जे नसतंच खरं तर ते सिद्ध करण्यासाठी खूप तांडव करावं लागतं, गोंधळ घालावा लागतो, आरडाओरडा करावा लागतो. सत्य तितकंच शांत असतं. त्याला असा आरडाओरडा करावा लागत नाही.
त्याला त्याचाच एक आवाज असतो आणि ते कधीतरी आपसुकच सगळ्यांसमोर येऊन सगळ्यांचे डोळे उघड करतं. झालं? हं? वा 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 वा. शब्दांचे खेळ करायला हा तुमच्या नाटकाचा प्रयोग नाहीये. तेव्हा सरळ मुद्द्यावर या आणि ह्या सया इंद्रजित महाडिकांच्या नाहीत हे सिद्ध करा. सो सिंपल. करणारे सिद्ध ज्याचे त्यासाठी मला विटनेस बॉक्स मध्ये त्यासाठी मला विटनेस बॉक्स मध्ये हिला काय झालं आता? बघूया काय कळत नाही. बोलण्याची मिसेस महाडिक काय होतंय? सॉरी जज साहेब, राणी महाडिकांचं हे काय नाटक सुरू आहे? मध्येच आवाज जातो म्हणजे काय? कारखानीस मे बी त्यांना जिन्युअनली काही इश्यू असू शकतो. पण खरं काय कारण आहे, कसला त्रास होतो हे कळायला पाहिजे. मला तर हे यांचं सगळं नाटक वाटतंय. नाही म्हणजे बघा ना, पुढची तारीख मिळावी म्हणून काय उत्तम त्यांनी शक्ल लढवली आहे. पण माझी कोर्टाला विनंती आहे की त्यांनी पुढची तारीख देऊ नये. कोर्टाकडे जे पुरावे आहेत ना त्याच्या आधारे कोर्टाने निर्णय द्यावा. हे अचानक काय होऊन बसलंय? माझ्या तोंडून शब्द का फुटत नाहीये? माझा आवाज का निघत नाहीये? उर्मिला, आपल्यातली आयडिया नीट वर्क झाली आहे ना? क्रांत, रिझल्ट लागलाय. बघ ना, त्या राणीला बोलता सुद्धा येत नाहीये. म्हणजे 100% रिझल्ट आता आपल्याच बाजूने लागणार आहे. खरंच तुम्हाला बोलायला जर काही त्रास होत असेल तर आपण तुम्हाला पुढची तारीख देऊ शकतो. पण पुढची तारीख मात्र 2 आठवड्यानंतरचीच मिळेल. दोन आठवड्याचा वेळ घेतला तर विक्रांत सर आणि उर्मिलाताई माझ्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवतील. खोटे पुरावे तयार करतील. ही केस जिंकण्यासाठी वाटेल त्या थराला जातील. नाही, त्यांना वेळ नाही देता येणार. पण मग आता करू काय? सर, मला त्यांच्याशी बोललं पाहिजे. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. कोर्टाने ऑलरेडी महाडिकांना पुरेसा वेळ दिलाय. पुरेसा वेळ घेऊन सुद्धा त्यांच्या हाती ठोस असं काहीच नाहीये. इनफॅक्ट त्यांच्याजवळ सांगण्यासारखं काही नाहीच आहे. ते हे सगळं नाटक करतायत. मला वाटतं कोर्टाने त्यांना वेळ देऊ नये. जो काही निकाल असेल तो आजच्या आज सगळ्यांना कळाला पाहिजे. दॅट्स ऑल.
जरा बाहेर नाही ॲडव्होकेट राणी यांची मेडिकल कंडिशन बघता कोर्ट त्यांना 2 आठवड्यांची मुदतवाढ. ॲडव्होकेट राणी माडिकांचं असं म्हणणं आहे की या अगोदर सुद्धा कोर्टात एक अशी केस आली होती. एका लॉयरचा एक्झॅक्टली असाच सेम प्रॉब्लेम झाला होता. त्यांना बोलता येत नव्हतं आणि त्यामुळे रेअरेस्ट केस म्हणून कोर्टाने त्या वकिलाला दुसऱ्या व्यक्तीच्या मार्फत मुद्दे मांडण्याची संधी दिली होती. ॲडव्होकेट राणी माडिकांचं असं म्हणणं आहे की त्या सुद्धा यापुढे त्यांचे मुद्दे अशाच पद्धतीने मांडू इच्छितात. ऑब्जेक्शन माय लॉर्ड, हे आपण असं करू शकत नाही. आणि आपण असं जर केलं तर कोर्टाने फेवर केल्यासारखं होईल. ते ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड. मिस्टर कारखानीस, मी या संपूर्ण हिअरिंगमध्ये नोटीस केलंय की तुम्ही कोर्टाला आणि पर्यायाने मला बऱ्याच गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करताय. कोर्टाला काय बरोबर आहे हे सांगण्याचा प्रयत्न करताय. पण आता इनफ. यापुढे तुमच्या सजेशन्स कोर्टाला नकोय. जर याआधी रेअरेस्ट ऑफ द रेअर केस म्हणून कोर्टाने अशी परमिशन दिली होती तर यापुढे सुद्धा ॲडव्होकेट राणी माडिकांना कोर्ट त्यांच्या व्यक्तीमार्फत त्यांचे मुद्दे मांडण्याची मुभा देत आहे. आणि मला सांगा, यात काय गैर आहे? त्या जे मुद्दे लिहून देणार आहेत तेच ती व्यक्ती कोर्टासमोर मांडणार आहे. राणी माडिकांचा आवाज बनवून जर कोणी कोर्टासमोर उभं राहणार असेल तर त्यात काहीच हरकत नाही. ॲडव्होकेट राणी माडिक, असं कोणी आहे जो तुमचा आवाज बनवून कोर्टासमोर उभं राहू शकेल? मी आहे जज साहेब. माझ्या हुकमाच्या राणीचा आवाज मी बनेन जज साहेब. माय लॉर्ड, व्हॉट्स गोइंग ऑन? काय इंद्रजित महाडिक यांचा आवाज बनणार? इट्स जस्ट रिडिक्युलस. सगळं व्यवस्थित आहे. आपण दोघे मिळून कुठलीही इम्पॉसिबल गोष्ट पॉसिबल करू शकतो. तुला विश्वास आहे ना माझ्या? तुझा रायटर बनून पेपर लिहिला होता मी. आता तुझा आवाज बनून ही केस लढूया. साहेब, काय चाललंय हे असं होऊ शकत नाही. ऑलरेडी तुम्ही इंद्रजित महाडिकांना शिक्षा केली आहे की त्यांनी कोर्टात हजर राहायचं नाही. ते कसं काय आवाज बनवू शकतात महाडिकांचा?
कोर्टाने इंदिरा महाडिकांना काही हिअरिंग अटेंड न करण्याची शिक्षा दिली होती. या आधीच्या हिअरिंगला ते असेही नव्हते आणि मला वाटतं त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली असावी. त्याहून महत्वाचं म्हणजे ॲडव्होकेट राणी माडिकांना त्यांची आता गरज आहे आणि त्यामुळे हे कोर्ट इंदिरा महाडिकांना ॲडव्होकेट राणी माडिकांचा आवाज म्हणून कोर्टासमोर उभं राहण्याची मुभा देत आहे. ॲडव्होकेट राणी माडिक, तुम्ही तुमचे मुद्दे मांडू शकता. इंद्रजित महाडिक, हरायला तयार राहा. ऑल द बेस्ट. मिस्टर काकानीस, नाही मान्य आहे मला, तुम्ही खूप मोठे वकील आहात, आजपर्यंत एकही केस हरलेला नाही आहात. पण त्याचं काय आहे, आजपर्यंत माझ्यासमोर आलेल्या प्रॉब्लेम्सला मीही जिंकू दिलेलं नाही. कारण माझ्यासोबत माझी हुकमाची राणी नेहमी खंबीरपणे उभी राहायची. राहिला प्रश्न या केसचा, तर अजून फायनल वर्डिक्ट आलेलं नाहीये ना, सो बघूया आपण काय होतं. सर, हँडरायटिंग एक्सपर्टच्या स्टेटमेंटवरून हे क्लिअर झालं होतं की त्या सिग्नेचर माझ्याच आहेत. पण आम्हाला असा प्रश्न पडला की हँडरायटिंग एक्सपर्टने असं स्टेटमेंट का दिलं. सो आम्हाला हे प्रूव्ह करायचंय की त्या सिग्नेचर माझ्या नव्हत्या. आणि ते प्रूव्ह करण्यासाठी मला हँडरायटिंग एक्सपर्टला इथे विटनेस बॉक्समध्ये बोलवायचं, तुमच्या परमिशनने. परवानगी आहे. सर, हा माणूस पळून जात होता, मी याचा पाठलाग केला आणि इथे तुमच्या समोर म्हणून याला उभं केलंय मी ऍक्च्युली. सामान घेतलं सगळं व्यवस्थित? हो. काय पळून चाललायत का? नाही नाही, गावाला चालले. हा म्हणजे तेच ना, गावाला पळून चाललायत. नाही, माझी ट्रेन आहे. हो का? अहो, एवढे पैसे खाल्लेत, मजा केली आहे, आता शिक्षा भोगायची वेळ आली नाही, पळून चाललायत तुम्ही. हो, काही बोलू नका. जज साहेब हे पाठीमागे लागले होते म्हणून मी पळत नव्हतो. माझी ट्रेन होती म्हणून मी पळत होतो. हो का? मग मी जेव्हा तुमचा पाठलाग करत होतो तेव्हा घाबरला का होता तुम्ही? आणि इथे याला सांगत होतो तेव्हा नाही का म्हणाला? हाऊ सिच्युएशन बघून कळत होतं सर की हा माणूस मला बघून पळत होता. एनिवेज, सो आम्हाला हे प्रूव्ह करायचंय की त्या सिग्नेचर माझ्या नव्हत्या. सो मी काय करतो, मी आता एका पेजवर तुमच्या समोर इथे साईन करतो. हे चेक करून सांगा की या दोन्ही सह्या माझ्याच आहेत. हे घे.
जज साहेब या सगळ्या सह्या सेमच आहेत. जज साहेब मी पुन्हा पुन्हा तेच तुम्हाला सांगतोय की हे कोर्टाचा वेळ वाया घालवतायत. आणि तुम्ही स्वतः बघितलं ना, एक्सपर्टने त्याची साक्ष बदलली नाही. एक्झॅक्टली हाच मुद्दा आहे सर. त्यांनी साक्ष बदलली नाहीये. पण आता माझ्याकडे काही असे पुरावे आहेत जे मी तुमच्या समोर आणून ठेवले ना, तर हा माणूस याची साक्ष बदलेल आणि हा स्वतः ऍग्री करेल की त्या सिग्नेचर माझ्या नाहीये. आणि त्यासाठी मला तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायचा आहे सर. हे घ्या. हे घ्या तुमचे ठरलेले पैसे. थँक्स. ठरल्याप्रमाणे तुम्ही वेळेत पैसे आणून दिले. जनरली लोक असं करत नाहीत. मग मी नेक्स्ट हिअरिंगला माझं स्टेटमेंट बदलतो. नाही पण मी शब्दाचा पक्का आहे. नाही यू रिअली हेल्प मी आउट. या पैशाने तुमचं लोन फेडून टाका. हा मग एक्सपर्ट साहेब, हे कन्व्हर्सेशन आठवलं ना? विक्रांतकडून पैसे घेऊन जे लोन तुम्ही क्लिअर केलं होतं ते तर लक्षात असेलच. कसलं लोन? कुठले पैसे? जज साहेब हा व्हिडिओ खोटा आहे. मी असं काहीच केलेलं नाही. जज साहेब, आपले हँडरायटिंग एक्सपर्ट फक्त हँडरायटिंग ओळखण्यात एक्सपर्ट नाही आहेत. हे खोटं बोलण्यात पण एक्सपर्ट आहेत. आणि यांची मेमरी थोडी वीक आहे, सो मी त्यांना आठवण करून देतो. सर हे डॉक्युमेंट्स आहेत. त्या डॉक्युमेंट्समध्ये सगळे डिटेल्स आहेत. आपल्या एक्सपर्टवर किती लोन होतं, त्यांचे EMI किती पेंडिंग होते, विक्रांतकडून पैसे घेऊन त्यांनी अचानक त्यांचं लोन कसं क्लोज केलं, सगळं याच्यात मेन्शन केलेलं आहे. हे प्लीज चेक करा.